आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या बाबांबद्दल. मी जेव्हा जन्माला आले तेव्हा माझ्याजवळ माझी आई होती, पण माझ्याजवळ माझा बाबा नव्हता. मग मी शाळेत गेले तेव्हा कळालं की इथे तर सगळ्यांचेच आईसोबत बाबा पण आहेत. मग मला प्रश्न पडला की माझ्याजवळच माझा बाबा का नाही आहे. मी आईला विचारलं, आजीला विचारलं, माझा बाबा कुठे आहे. सगळे बोलायचे की तो देवाघरी गेलाय. मला प्रश्न पडला की तो देवाघरी गेलाय, मग तो परत आपल्या घरी का येत नाहीये. कोणीच काहीच बोलायचं नाही. शुभीचे बाबा शुभीवरती किती प्रेम करतात, तिचे किती लाड करतात, तिला कुठे कुठे फिरायला नेतात, छान छान खाऊ देतात. हे सगळं बघून मला असं वाटलं की माझे लाड करणारा, माझी काळजी घेणारा माझ्याजवळ तर माझा बाबाच नाही आहे. मला खूप वाईट वाटलं, खूप रडूसुद्धा आलं. आणि मग माझ्यावर माया करणारी, छान छान खाऊ देणारी सरपंच आजी आली. सायकलवरून खूप लांब लांब फिरायला नेणारा काका आला. खेळायला दंगामस्ती करायला शुभी आली. आणि मी काही न सांगता माझ्या मनातलं सगळं समजून घेणारा माझा सुपरमॅन आहे. हो, खरावाला सुपरमॅन. तुम्हाला माहिती आहे सुपरमॅन कोण असतो? तो कधीच कोणाला भेटत नाही, तो कधीच कोणाशी बोलत नाही, तो कधीच कोणाला दिसत पण नाही. सगळ्यांना वाटतं की तो नाहीच आहे, पण तो आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असतात, जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाची मदत हवी असते, तेव्हा तेव्हा तो येतो, तुमची मदत करतो आणि लगेच गायब. माझा बाबा पण असाच आहे. तो मला दिसत नाही, तो माझ्याशी बोलत नाही, तो मला भेटतसुद्धा नाही. सगळ्यांना वाटतं की तो नाहीच आहे, पण मला माहिती आहे तो आहे आणि तो राहणार. माझा बाबा सुपरमॅन आहे. थँक्यू.